गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेले होते 5 आणि आपण जबरदस्तीने अंथरूण सोडून उभं राहिलो होतो आरशासमोर, कारण की आपल्याला जायचं होतं व्यायामशाळेत, अर्थातच जिमला. तोंड धुवून आपण गेलो किचनमध्ये एक ग्लास पाणी प्यायला. आरामात एक ग्लास पाणी पिलं आणि तडक पळालो जिमची तयारी करायला. मग काय, टी शर्ट चेंज केला, जॅकेट घातलं आणि घराच्या बाहेर पडलो आणि गेलो आपल्या फटफटीकडं. तिला म्हटलं चलो जिम, तर ती म्हणती. तर फायनली मित्रांनो आपण निघालेलो आहे आपल्या जिमसाठी गाडीवरती. जिमला पोचलोय. आपल्या आधी आपला जिम ब्रो पोचला आहे इथे, रोहित भाऊ. गुड मॉर्निंग. अंधारात काही दिसत नाही, थांबा तुम्हाला उजेडात म्हणून दाखवतो. तर मित्रांनो हाय आपला जिम ब्रो रोहित सिंग. गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कटिंग थर्ड फ्लोअरला आपल्या जिम मध्ये भेटतो मित्रांनो. तुम्हाला आता चेस्ट मारायची आपल्याला. मग काय, चेस्ट मारायची म्हणून बारबेल रॉड हातात घेतला, तर रॉडचं वजन माझ्या वजनापेक्षा जास्त झालं. मग दिला भाऊ ठेवून मी. तर मित्रांनो फायनली पोस्ट वर्कआउट कंडिशन आहे आमची. रोहित भाऊ सोबत आहे, रनिंग करताय. इकडून आपले शेखर भाऊ आले आज आपल्या सोबत होते ते. हॅलो शेखर भाऊ. चला आता आपण जिम मधून निघूया. परत भेटतो तुम्हाला. बघा हे असं असतंय मित्रांनो, मित्रासोबत असलं की सगळं विसरून जातो. आता चष्मा विसरलो होतो, अर्ध्या रस्त्यातून परत आलो जिम मध्ये चष्मा घ्यायला. चष्मा घेऊन आता फायनली परत निघालोय घरी जायला. चला तर मग जिमवरनं घरी आलोच होतो, तेवढ्यात आठवलं आज तर मित्रमैत्रिणींसोबत पांडवलीने जायचं प्लॅन केला आहे. मग काय, दातांना खासखुस करून तडक रेडी झालो. मग आठवलं माझं अंथरूण तर तसंच पडलं आहे. मग काय, पहिलं घडी करून घेतलं हो. पोस्ट वर्कआउटमध्ये मी आईने बनवलेला एक लाडू आहे, हा खातोय. तर याची जर टेस्ट म्हणाल ना तुम्ही, एक नंबर टेस्ट, एक नंबर. यामध्ये खजूर, शेंगदाण्याचा कूट प्लस खोबरं आणि तूप, खूप सारं तूप. आणि जी टेस्ट आहे ना, एक नंबर बेस्ट आहे. पोस्ट वर्कआउटसाठी एक नंबर आहे हा लाडू, नक्की ट्राय करा. मी एन्जॉय करतो आता. ठीक आहे. आपल्याला झाला होता उशीर. मग काय, पटकन बुटं पुसले आणि म्हटलं चलो. आपण नाशिकला पोचलोय आणि सगळे आपले मित्र भेटलेले. मनोज दादूस आणि हे काका कोण आहे, काय नाव चेतन, हेल्मेट गाठ रे, चेतन भाऊ भेटलेले. मित्रांनो आपण निघालेलो आहे आता कॉलेजवरनं पांडवलीकडे जायला. तर आपल्यासोबत हे मनोज दादा आणि बाकी सर्वजण पुढे निघाले. तर ठीक आहे, थोडे अपडेट्स मी देत राहतो तुम्हाला. आव्हानाचं या ठिकाणी चाललोय पांडवलीला. इथे आपले चेतन भाऊ आणि गणेशजी पगार. चेतन भाऊ, मस्त असा रोड आहे आपल्या समोर, एकदम जबरदस्त मध्ये. आम्ही आता बुंग बांग करीत चाललोय आमची फटफटी. मुकेश गेलाय डोंगरावर. मुकेश आमच्या बरोबरचा एक मित्र आमचा मुकेश उंदरावर गेलाय. तो उंदरावरती डोंगरावर गेलाय. म्हणजे लिटरली त्याच्याकडं इलेक्ट्रिक स्कूटी, आमच्याकडं घोडा आहे, हा युनिकॉर्न आहे. आमच्याकडे सगळ्यांकडे पेट्रोलवाल्या गाड्या, आणि तो डायरेक्ट पोचलाय इलेक्ट्रिक वरती. आमच्या आधी पोचलाय. सोबत निघालेलो होतो आम्ही, म्हणजे मानलं म्हणजे इलेक्ट्रिक गाडीला मानलं. आणि आपल्याला हा आता पांडवलेनीचा रस्ता असा लागलेला आहे. अरे, आणि या डोंगरावरती आपल्याला पोचायचंय. रस्ता एकदम भारी आहे. आपल्याला बाईक्स इथेच पार्क करायला लागणार आहे खाली. एकदा आपण पार्किंग करून देऊ आणि मग पोचूया वरती. आणि ऑफ रोड पण भेटून गेलाय आपल्याला थोडा. यो, एक नंबर. चला इथे पार्किंग करून देऊ आपण आपल्या गाडीची.
एक नंबर. तर मित्रांनो आपण पांडवलेणीच्या पायथ्याशी पोचलोय डोंगराच्या. सगळ्यात पहिले चेतन भाऊ आहे आपल्यासोबत, परत मनोज भाऊ इकडे या. मनोज भाऊ आहे आपल्यासोबत इथे पोचलेले, आणि अजून आपल्यासोबत धनश्री आणि बाकीचे हे लोक आता आपल्यासमोर येत आहेत. हा आहे मुकेश पिंकवाला, आणि त्याच्या शेजारी आहे आपला सोबत रोहन भाऊ, आणि ही आहे धनश्री जमजाडे. हां, बाकीचे अजून 2 जण येत आहे, ते आल्यावर त्यांचं पण इंट्रो देतो तुम्हाला. तर अजून एक आपला मित्र आलेला आहे सौरभ, आणि मी जी इलेक्ट्रिक गाडी सांगत होतो, जो आमचा मुकेश भाऊ आहे, जे उंदरावरती सगळ्यात पहिले डोंगरावरती पोहोचले डोंगरावर बसून. इलेक्ट्रिक बाईक. ओके, इलेक्ट्रिक बाईक. भाई म्हणजे काय स्पीड होती नेमकी तुमची? 50 किलोमीटर पर आवर. ओ एक नंबर. आमच्या सगळ्यांच्या पहिले पोहोचला होता भाई तू. मानलं इलेक्ट्रिक गाडीला मानलं. तिची गाडी पण दाखवतो तुम्हाला मी थोड्या वेळात. आपले कार्यकर्ते आपले ओव्हर स्पीडिंग कार्यकर्ते, यांची गाडी बंद पडली होती रस्त्यात, मग तिला थोडासा स्पीडिंगचं रिझन त्याने काही सांगितलं नाही. ओव्हरफ्लो नव्हती झाली, काय झालं होतं काही समजलं नाही, पण केली आम्ही चालू गाडी आणि आलो इथे आता. हा, मनोज दादांनी चालू केलेली मनोज दादांनी. हे एकदम म्हणजे एकदम बेस्ट आहे भाई, काही पण रिपेअर करण्यामध्ये. मेकॅनिकल इंजिनियर होता, पण मग आता आम्ही हुकलं म्हणून तो आमच्यासोबत कॉम्प्युटर सायन्सला घेतलं त्यांनी ऍडमिशन. पांडवलेणीच्या केव्ज मध्ये जाण्याच्या पहिले ना थोडीशी आम्ही नाश्ता करून घेतोय. दावेली खातोय. चेतन बसलेला आहे. काका वर बा, चेतन काका इकडे बाय. आता दावेली खाताय मुकेश जाधव, आणि इकडे बसलेले रोहन भाऊ. मित्रांनो, आपला ट्रेक 200 पायऱ्यांचा ट्रेक सुरू झालेला आहे. आपले सगळे मित्र मागे येत आहेत आपल्या. लाईट वेट गाडी. काय ये बडी लाईट वेट. चेतन थकला इतक्यात आता सुरू केलंय. 5 पायऱ्या झाल्या भाई. अभि तो स्टार्ट घे. 5 पायऱ्यांमध्ये थकले सगळे. मस्त आहे. आणि असं जायचंय. आई काकाच काय चालू आहे? अरे फोटो वाटतं. इथून आपलं नाशिक दिसतंय मित्रांनो. माझं नाशिक, आमचं नाशिक, आपलं नाशिक. ह्या अशा सगळ्या पायऱ्या आहे. आणि आमच्यासोबतच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या अजून खालीच थांबलेल्या म्हणजे हळूहळू येत आहे. पायऱ्या खूप दम लागतोय. हे आमचा बाकीचा ग्रुप येतोय. तरी आमची एक अजून 2 मैत्रिणी आहे. ही कल्याणी खैरनार आणि ही मगर म्हणजे धनश्री मगर. तर ही फुल जाम झालेली आहे. तर काय 10 पायऱ्या चढलो असाल आतापर्यंत आपण फक्त. फुल जाम झाली, फुल जाम. हे बघा, फुल धापा टाकते भाई. मित्रांनो, खूप काय अवघड असं नाही, सगळ्या पायऱ्याच आहे. पण मग जर तुम्ही असं बोलत राहाल कंटिन्यू तर मग दम लागून जातो. सगळा सावलीचा रस्ता आहे. मित्रांनो, इथं तिकीट काढून मग एंट्री असणार आहे. हे बघा मित्रांनो, हे आपले तिकीट्स आहेत सगळे पांडवलेणीचे. 25 रुपीज ईच. ओके. तर आता आपण केव्हकडे चाललेलो आहे. इथे एकूण 24 केव्ज आहेत. त्यात आपण आता फर्स्ट नंबरच्या केव्हकडे चाललेलो आहे, जी की ह्या साईडला आहे. हा एक लय ॲडव्हान्स पोरगा आहे बरं का. हे सगळ्यात पुढं जायचं राहतं भाई. काय भाई, सगळ्यांसोबत चाल भाई. ए खाली बाय. झोपलाय तो बिचारा, त्याच्यावर पाय देशील.
अरे मेन तिथे मध्ये राहायचा. आई ग काय कचरा केलाय भाई. अरे यार एवढा कचरा नका करत जाऊ. हिस्टोरिकल प्लेस आहे भाई, एवढा कचरा नाही करायला पाहिजे आपण. थोडी काळजी घ्या. तरी 1 नंबरची केव आपण एंटर करतोय इथनं आता. घनदाट असा अंधार आहे भाई. काय का फोटो सेशन चालू आहे भाई. हे कार भाऊ कार. इकडं जाम अंधार आहे. काय विषय आहे काय माहित नाही भाई. काय रे भाई इथं खूप मोठा असा हॉल आहे. हॉल नाहीये काय माहित काय काही समजत नाही. तर काही गाईड पण नाहीये आपल्याला समजायला. चेतन दादा काय माहिती देतो तुम्ही काय. अच्छा इथं खोदायला सुरुवात केली होती आणि त्यांच्याकडं वेळ नव्हता म्हणून त्यांनी इथं ते बांधकाम थांबवलं. आपलं खोदकाम थांबवलं. अर्ध्या तासापासून आम्ही केव नंबर 1 जवळच आहे मित्रांनो. नुसते फोटो चालू आहे पोरांचे नुसते फोटो. अर्धा तास एक केव. इथं 24 केव आहे म्हणजे किती वेळ लागेल यार. आज थोडी करा लवकर करा यार यांना म्हणा प्लीज. बघाय सगळ्यांचे फोटो चालू आहे. इकडे मागे पण फोटो चालू आहे. आम्ही फक्त चिल करतो या बाय. 3 जण मी धरून 4 जण आहे नुसते चिल करतो त्या बाय. एक मागे एक फोटो काढायला चालले नुसते. तर मित्रांनो आत्ताशी आपण केव नंबर 2 ला पोचलेलो आहे. बघा ही छोटीशी केव आहे. इथं स्कल्पचर्स आहेत खूप सारे. हाताने कार्व केलेले स्कल्पचर्स आहे सगळे. ते बघू शकतात तुम्ही. बघा काळी कोण आहे. ही केव नंबर 3 आहे. आता मध्ये बघूया आपण एकदा ना मध्ये काय काय विषय आहे ते. बघा खूप जबरदस्त स्कल्पचर्स केलेले आहेत. आमचं सुनील शेट्टी वरती जाऊन फोटो काढतोय. हो चेतन दादा भडकले. 4 वाजले. 4 किती वाजले. 2 वाजले म्हणे 4. इकडे बघा मित्रांनो काय काय व्ह्यू आहे म्हणजे ना. आपलं पूर्ण नाशिक दिसतंय इथून. हाय 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 नाशिक. हे बघ इकडे. वा 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 वा. तरी 4 नंबरची केव्ज आहे. चला आपण मध्ये जाऊन चेक करूया काय. हे बघा स्टील तेच चालू आहे. नुसते फोटोज रे नुसते फोटोज. बघा ह्या पण चाललंय नुसत्या फोटो भाई. हा हीच बाकी होती. दगड वाढेल ठीक आहे. हा मार चेतन दगड मार. अरे ओ बाप.
सिक्स्थ केव कसं काय आली बे? बस 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 आपण फोर्थ पाशी होतो, फिफ्थ तर काय सापडले नाही भाई, मध्ये गायब झाली काय माहित भाई. सगळे 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 अटकले इथे बघा. फोटो पाहिजे अटकलेले आहेत सगळे. आम्हा 1-2 तासापासून आम्ही स्टील एकच जागेवर एकदम 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 अशा एकदम मुंगीसारखं हळूहळू हळूहळू हळू चालू आहे. हां, तर ही केव आहे 7 नंबरची, ही आहे 8 नंबर. आणि परत फोटो चालू आहे. हे बघा, हे बिचारे आमचे भाऊ सगळे चालले आहेत केव मध्ये. चालले हे आता केवचं निरीक्षण करताय बहुतेक ते. आपण पण जाऊया. बघा रस्ता तर एकदम जबरदस्त आहे. कचरा नाही करायला पाहिजे मित्रांनो अशा हिस्टॉरिकल प्लेसेस वरती. आलो 1 मिनिट. चला आपण पण जाऊया. रस्ता जबरदस्त हे मित्रांनो असं जास्त चेतन भाऊ आलेले दमाने भाऊ दे हात दे. 1 नंबर. पोरं म्हटले का असंच असतं भाई. नुसते येडे जाळे. हे बघा ही कल्याणी घेरणार. हॅलो. सगळ्यांचे एकट्याच फोटो चालू आहे. बर येतो. चला रे चला. अरे इथं पोरं आता आमचे भाऊ गरीब भाऊ सगळे फोटो काढते फक्त फोटोज. तसं ही केव आहे 11 नंबरची, ही 12 नंबरची आहे. काही अशा खूप छोट्या केव्ज आहे. इकडे 13, इकडे आहे 14. सगळ्या केव्ज तर काही एक्सप्लोर करत नाही आहेत आपण. ही 15 नंबरची केव आहे. आणि इकडे वरती आहे 16 नंबरची केव, जिला एंट्रन्स आहे इथून जायचं आहे वरती 16 नंबरला. आणि मग सरळ जायचं आहे पुढे. ही मगर आहे. भीती आहे ही 17 नंबरची केव. त्यानंतरून इकडे आहे आय गेस 18 नंबर. 19 तर माहीत नाही कुठे. मेंबर दाखव ना, झूम कर. इकडे 20, इकडे 19. झोपाळ कोणतरी. 1 मिनिट. आणि ही आहे 20 वाली केव. ही सगळी गँग इकडे बसलेली आहे. एकदम दमले असं वाटतंय सगळे. काही एनर्जीच नाही भाई. एनर्जी दाखवा भाई काही. एनर्जी. चालून दमले सगळे. आणि फोटो काढून पण दमले. ही आहे केव 21. आणि बाकीच्या केव जात आहे पुढे. ही आहे 22. बघा एकदम छोटीशी केव आहे. छोट्या मोठ्या केव्स पण आहेत खूप. अरे यार किती फोटोशूट चालू आहे. नुसता फोटोशूट. फोटो स्पॉइल करून टाकलाय. नंबर 23. स्कल्पचर्स बघा. सर्व स्कल्पचर्स असे हाताने कार्व केलेले तिथे. फायनली मित्रांनो आपण आता लास्ट केवला पोचलोय, जी आहे केव नंबर उलट दिसतंय 24. ओके. या केवमध्ये बघा तुम्ही सर्व स्कल्पचर्स आहे. हाताने कार्व केलेलं स्कल्पचर्स आहे. खूप सुंदर कार्विंग केलेली आहे. खूप छान. आता सगळं केव्ज एक्सप्लोर करून झालेलं आहे. सगळं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे किती केव्ज एक्सप्लोर केलं आहे आपण.
आता आपण चाललोय खाली. आपल्या मागे चेतन भाऊ. आता हे बघा धनश्री आहे आपल्या मागे. आता बाकीचे सर्व लोक पुढे गेलेत. तर आपण पण पटपट खाली जाऊया. आता मित्रांनो सगळे आता जेवायला आलेले इथे. सगळे थकलेले, एकदम जाम थकलेले. आणि आता शेवटी पावभाजी खायला आलेले. पावभाजी आलेली आपली. सगळे नानाबदान तुटून पडलेले. चला भेटतो तुम्हाला जेवण करून. तर आता वाजलेले आहे रात्रीचे 11 आणि आता आपण ब्लॉगच्या एंड पॉईंटला पोचलेलो आहे. आपली पांडवलेणीची छोटीशी जी ट्रिप होती ती पूर्ण झालेली आहे कंप्लीट. आणि खरं म्हटलं ना तर जी पांडवलेणीची जी ट्रिप होती ते फक्त एक रिझन होतं. पण त्यामागचं खरं जे म्हणजे इंटेन्शन होतं ते म्हणजे मित्रमैत्रिणींना भेटणं आणि एन्जॉय करणं होतं. ते आम्ही खूप एन्जॉय केलेलं आहे. खूप फोटोज काढलेले आहेत मित्रमैत्रिणींसोबत. आणि असं सर्वांनी करायला पाहिजे. तर बस आता आपण हा ब्लॉग एंड करतो आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि बस मस्ती करत राहा. रिअल लाईफ टेल्स पण बघत राहा. टाटा.